मी स्मिता थिटेज ब्लॉग्स या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मी माहेरी गेले होते। माहेरी जायचा माझा पहिला दिवस होता। तर त्या दिवशी आम्ही रात्री जेवणाच्या अगोदरच गप्पा मारत बसलो। गेल्यानंतर बसलो आणि सगळेजण गप्पा मारत होतो आणि रियांश इकडे झोका खेळत आहे आणि बाबा आणि पृथ्वीराज पांघरून घेऊन बसले आहेत। त्यांना थंडी वाजत आहे आणि प्रणिता जेवणाचं बघत आहे, त्यामुळे ती काय आमच्या गप्पामध्ये नव्हती आणि आम्ही छान अशा गप्पा मारल्या आणि नंतर मग जेवण केलं। माहेर गेलं की इकडच्या तिकडच्या गप्पा, कसं आलो कसं गेलो, कशी गेली दिवाळी, ह्या साऱ्या गप्पा झाल्या। आणि इकडे बघा मुक्त गोट्यामध्ये गायी निवांत फिरत आहेत, त्यांना मुक्त गोट्यात सोडलं आहे आणि इकडे रियांश सकाळी लवकर उठून खेळत आहे। आणि माझी आंघोळ झाल्यानंतर मला खूप फ्रेश वाटत होतं, सगळीकडे फिरायचं होतं आणि नंतर मी मोबाईल घेतला आणि चला मग काय मोबाईल घेऊन सगळीकडे फिरायला लागले आणि व्हिडिओ बनवायला लागले। तर ते वेल्वेटचं फूल आहे, खूप सुंदर अशी फुलं आहेत आणि खास म्हणजे आता मी गुलाबाचं फूल, गुलाबाची फुलं इतकी उमलली होती, देशी गुलाब आहे ते, आणि त्याच्यासाठी मी आले होते। खूप छान वास येतो ह्या गुलाबांचा आणि घरातली सगळी कामं चालूच होती, पण मी माझी अंघोळ झाली, चहा पाणी झालं की मी मोबाईल घेऊन सगळीकडे थोडासा व्हिडिओ काढला। आणि पाठीमागं आहे ते घासगवत आहे आणि घासगवत जनावरांसाठी खाण्यासाठी लावतात। तर खूप जनावरं असल्यामुळे त्यांना तो घासगवत असतो, ऊसासारखाच असतो, त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत आणि मम्मीने खूप सारी अशी सुंदर फुलांची झाडे लावली आहेत। जिकडे बघावं तिकडं असं सुंदर सौंदर्यच दिसत होतं। आणि ऊस, मम्मीने ऊस पण लावला आहे, खूप छान असा मोठा ऊस आला आहे आणि तिकडे घर बांधकाम सुरू आहे, त्यामुळे पत्र्याचंच घरामध्ये राहतो। तर बघू शकता आत अशी मांडणी केली आहे। जुनं घर होतं ते असं विटांचं बांधलेलं होतं, ते पण छान होतं, पण तिथून विकून आम्ही इकडं आल्यामुळे इकडं पत्र्या मारून त्याच्यामध्येच आम्ही घर बांधकाम केलं आहे। आणि ही माझी 2 नंबरची बहीण अमृता देवपूजा करत आहे आणि रियांश तिला मदत करू लागत आहे। तर ही बघा देशी गुलाबच आहे, लाल फुलांचा गुलाब आहे, खूप छान अशी फुलं दिवाळीमध्ये बहरली होती, नंतर काही कमी झाली होती। आणि हे मॉर्निंग ग्लोरी, तर ते सकाळीच फुलं उमलतं आणि त्याच्यामध्ये 2-3 कलर आहेत, लव्हेंडर आणि लाल असं कलर आहे आणि डेलिया, अशी बरेचसे खूप फुलं आहेत। आणि घराच्या पाठीमागे जी फुलं होती त्याचा व्हिडिओ काय मला बनवणं झालेलं नाही आहे आणि मी बाहेरूनच व्हिडिओ बनवला। इकडे बघा घर बांधकाम सुरू आहे, तर त्याच्याकडेही मी थोडं गेला आणि बाहेरूनच व्हिडिओ काढला। नंतर आतमध्ये जाऊन तुम्हाला नक्की दाखवते आतमध्ये कसं घर बांधलेलं आहे। तर बाहेरूनच जात होतो कारण त्याला पायऱ्या काय बांधलेल्या नाही आहेत अजून म्हणून। तर तिकडे गोटा आहे आणि ट्रॅक्टरच्या पलीकडेच मम्मीनी चूल ठेवली आहे, तिथंच चुलीवर स्वयंपाक बनतो आणि घरामध्ये गॅसवर कधीतरी बनवतो आम्ही, पण गॅसवर करण्यापेक्षा चुलीवरचा स्वयंपाक खूप छान लागतो, म्हणून आम्ही माहेरी चुलीवरच स्वयंपाक बनवतो आणि मम्मी खूप छान बनवते आणि आम्हाला मम्मीच्या हातचंच खूप छान असं खावंसं वाटतं, म्हणून ते खातो आम्ही। आणि हे बघा गुलाबाच्या झाडापासून काही जाऊच वाटत नव्हतं आणि फिरून फिरून मी गुलाबाच्या झाडाजवळ येऊन 2-3 व्हिडिओ काढले। तर पाठीमागं आहे ते आवळ्याचं झाड आहे, देशी आवळा आहे। तर आकाशी दिवा काय काढलेला नव्हता कारण दिवाळी काही संपलेली नव्हती, भाऊबीजेनंतर 2 दिवस झाले होते, नंतर मी माहेरी गेले होते। तर असं खूप छान पूर्ण मैदान आहे तिथे। तर बाकीचं राहिलेलं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेलच। आणि हे बघा मामा भाचे ट्रॅक्टरवरती फिरत आहेत। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।